नमस्कार. डॉक्टर धनश्री कुलकर्णीज हेल्थ टॉकमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ते कोलेस्ट्रॉल आणि त्याच्याविषयीची डिटेलमध्ये माहिती. तर कोलेस्ट्रॉल म्हटलं तर सगळ्यांना एकदम लक्षात येतं की हा खूप भयानक गोष्ट आहे शरीरातली, किंवा त्याच्यामुळे फक्त हार्ट अटॅक येतो हे एवढंच डोक्यामध्ये आहे. तर तसं नाही आहे. तर कोलेस्ट्रॉल ज्या पद्धतीने वाईट जरी असलं तरी तितकंच ते आपल्या शरीराला अतिशय गरजेची वस्तू आहे. आणि ते प्रत्येक सेल, आपले जे काही बॉडी सेलनी बनलेली असते आणि प्रत्येक सेलमध्ये हा घटक असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आज आपण त्याच्याविषयीची डिटेल सगळी माहिती बघणार आहोत. तर कोलेस्ट्रॉल हे येलो कलरचं साधारण सॉलिड असतं. तर साधारण 70 किलो वजन असणाऱ्या नॉर्मल, म्हणजे ज्याला कोणताही डिसीज नाही, अशा व्यक्तीमध्ये साधारण 140 ग्रॅम कोलेस्ट्रॉल हे पकडलं जातं नॉर्मल स्थितीमध्ये. तर आपण आता बघणार आहोत की कोलेस्ट्रॉल कुठे तयार होतं, ते शरीरातून कसं बाहेर पडतं आणि त्याचं कार्य काय काय आहे ते. तर हे जे कोलेस्ट्रॉल आहे ते जास्त प्रमाणामध्ये लिव्हरमध्ये तयार होतं. तसंच स्त्रियांच्यामध्ये ओव्हरीजमध्ये, पुरुषांच्यामध्ये टेस्टीजमध्ये, इंटेस्टाईनमध्ये आणि ॲड्रिनल कॉर्टेक्स या ठिकाणीसुद्धा कोलेस्ट्रॉल हे तयार होत असतं. तर समजा आपल्या आहारामध्ये कोलेस्ट्रॉल समजा जास्त असेल तर लिव्हरमध्ये किंवा इतर ठिकाणी हे जे काही कोलेस्ट्रॉल तयार होत असतं म्हणजे सिंथेसिस, तर याचं प्रमाण थोडंसं बॉडी कमी करतं. आणि समजा तुमच्या आहारामध्ये कोलेस्ट्रॉल कमी झालं तर बॉडी याचं जे बनवण्याची म्हणजे सिंथसाईजची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी वाढवते. म्हणजेच बॉडीला जितकं हवं आहे कोलेस्ट्रॉल तितक्या प्रमाणामध्ये मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न नेहमी करत असते. त्यामुळे असं नाही की तुम्ही नॉनव्हेजमधूनच तुम्हाला फक्त कोलेस्ट्रॉल मिळतं आणि तुम्ही ते खात नसाल तर तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढणारच नाही किंवा कोलेस्ट्रॉल खूप कमी असणार आहे, हे असं अजिबात नाही. तर कोलेस्ट्रॉल आपण कुठे तयार होतं हे पाहिलं. आता ते शरीराच्या बाहेर किंवा त्याचा उपयोग काय काय आहे, काय काय पद्धतीने आपण करू हे आपण बघणार आहे. तर कोलेस्ट्रॉल साधारण आपल्या जेवणामधून साधारण 300 मिलीग्राम इतकं घेतलं पाहिजे असं मानलं जातं. आणि बॉडीमध्ये आपल्या शरीरामध्ये 700 मिलीग्राम पर दिवस हे तयार होतं, हे असं मानले आहे, पकडलेलं आहे. त्यामुळे साधारण 1 ग्रॅम कोलेस्ट्रॉल हे प्रत्येक दिवशी तयार होतं. तर ह्याच्यामधलं जे 50% म्हणजे 500 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल हे बाईल पिगमेंट किंवा बाईल सॉल्ट, म्हणजे जे काही तेल किंवा तेल सदृश्य जे काही खातो त्याच्या पचनासाठी आवश्यक असलेला लिव्हरमध्ये तयार होणारा हा घटक आहे बाईल सॉल्ट और बाईल पिगमेंट. तर याच्या तयार होण्यासाठी हे कोलेस्ट्रॉल वापरलं जातं. आणि 500 मिलीग्राम जे आहे उरलेलं हे इंटेस्टाईन अन्नवाह स्त्रोतसामध्ये ते येतं. आणि ज्या वेळेला तुम्ही भाज्यांचं प्रमाण किंवा फ्रूट्सचं प्रमाण तुमचं जेव्हा जास्त असेल, म्हणजे फायबरचं प्रमाण जेव्हा जास्त असतं त्यावेळेला हे इंटेस्टाईनमधून जे ॲब्सॉर्ब होणारं जे कोलेस्ट्रॉल आहे ते ॲब्सॉर्प्शन त्याचं तिथे थांबवलं जातं. आणखीन जे बाहेर पडणारा जो मल आहे त्याच्यातून कोलेस्ट्रॉल बाहेर टाकला जातो. ह्या अशा पद्धतीने कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरामध्ये तयारही होत असतं आणि शरीरातून बाहेरही टाकलं जात असतं प्रत्येक दिवशी. तर ह्या कोलेस्ट्रॉलचं काम काय काय आहे, तर सर्वात महत्त्वाचं काय की जे काही प्रत्येक सेल आहे त्या सेलचं जे सेल वॉल आपण म्हणतो, तर याचा एक महत्त्वाचा घटक हा कोलेस्ट्रॉल मानले गेलेला आहे. तसेच जे नर्व आहेत, म्हणजे आपल्याला जे काही सेन्सेशन नर्व वाटे होतं, तर याचं जे काही इम्पल्स किंवा तुम्हाला इथे प्रिक झाल्यानंतर ते तुमच्या मेंदूला कळतं की तुम्हाला इथे काहीतरी लागलेलं आहे. हे जे सेन्सेशन आहे हे नर्व थ्रू होतं. पण याचं फंक्शनिंग होण्यासाठी कोलेस्ट्रॉल हे अतिशय महत्त्वाचं आहे. तसेच जे हॉर्मोन्स असतात मेलमध्ये फिमेलमध्ये, जे महत्त्वाचे हॉर्मोन्स की त्याच्यावरती आपल्या बॉडीची सर्व प्रक्रिया अवलंबून असते,
तर हे जे हॉर्मोन्स असतात याच्यात तयार होण्यासाठी कोलेस्ट्रॉल हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तसेच व्हिटॅमिन D3, आता हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की जसं कॅल्शियम गरजेचं असतं तसं व्हिटॅमिन D3 ही आपल्या कॅल्शियम किंवा हाडांच्या आरोग्यासाठी गरजेचं असतं. तर हे जे D3 आहे याचं तयार होण्यासाठी सुद्धा कोलेस्ट्रॉल अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ही झाली कोलेस्ट्रॉलची माहिती. आता आपण बघणार आहोत की याचं जे काही क्लासिफिकेशन जे केलेलं आहे ते कोणत्या बेसिसवर केलेलं आहे आणि त्याचं साधारण नॉर्मल व्हॅल्यूज आपल्या किती असल्या पाहिजेत हे. तर कोलेस्ट्रॉल म्हटलं तर फक्त कोलेस्ट्रॉलच त्याच्यामध्ये न येता तर त्याचेच काही प्रकार आहेत. म्हणजे LDL असेल, HDL असेल, ट्रायग्लिसराइड्स असतील, हे असे. तर LDL म्हणजे काय, तर लो डेन्सिटी लायपोप्रोटीन. तर ज्याच्यामध्ये हे कोलेस्ट्रॉल जरी असलं तरी याचा संबंध प्रोटीनशी देखील असतो. त्यामुळे ज्याच्यामध्ये प्रोटीन्स कमी डेन्सिटीचे असतात तर अशा कोलेस्ट्रॉलच्या रेणूला आपण लो डेन्सिटी लायपोप्रोटीन असं म्हणतो. आणि हे जे कोलेस्ट्रॉल आहे हे कोलेस्ट्रॉल तुमचं लिव्हरमधून इतर ठिकाणी हे पाठवलं जातं, कारण हे लो डेन्सिटी असल्यामुळे ते शरीराच्या सर्व भागामध्ये ह्या पसरत असतात. त्यामुळे लिव्हरकडून कोलेस्ट्रॉल इतर भागाकडे जाण्यासाठी हे उपयोगी आहे. पण हे जे कोलेस्ट्रॉल आहे तसंच हे स्टिरॉइड हार्मोन्स जे आहेत हे बनण्यासाठी सुद्धा लो डेन्सिटीचा उपयोग होतो. पण लो डेन्सिटीचा जे काही प्रमाण आहे हे आणि हृदयाशी निगडीत जे काही आजार आहेत याचा खूप जवळचा संबंध आहे. समजा लो डेन्सिटी लायपोप्रोटीन म्हणजे LDL तुमच्या शरीरातलं वाढलं तर तुमच्या हृदयाच्या ज्या काही व्याधी असतात ते वाढण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये असते. त्यामुळे हे जे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन आहे याचं प्रमाण जेवढं कमीत कमी मेंटेन ठेवलं जाईल आपल्या शरीरामध्ये तेवढं हे चांगलं आहे. लो डेन्सिटी लायपोप्रोटीन हे जे आहे हे आपल्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये जातं आणि त्याचा जो आतला बोर असेल तो कमी करतो. त्यामुळे त्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये काठिण्य येतं आणि त्यामुळे ॲथेरोस्क्लेरोसिस वाढतं. ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय की त्या जे काही रक्तवाहिन्या असतात त्या अशा आकुंठित होतात आणि तो जो ब्लड फ्लो नॉर्मल व्हायला पाहिजे तो कमी प्रमाणामध्ये होतो. जर जे आवश्यक आपले ऑर्गन्स आहेत म्हणजे ब्रेन असेल, हार्ट असेल तर त्याला व्यवस्थित रक्तपुरवठा असणं गरजेचं असतं. पण समजा तिथल्या रक्तवाहिनीमध्ये हे LDL साठलं जास्त प्रमाणामध्ये तर तिथून जो ब्लड फ्लो हार्टला म्हणजे हृदयाला होणार आहे तो कमी प्रमाणामध्ये झाला तर तिथलं जे काही सेल्स असतील हृदयाचे त्याला ऑक्सिजन व्यवस्थित पुरवठा होणार नाही. त्यामुळे काय होतं की हार्ट अटॅक येणं किंवा अशा पद्धतीचं इस्चेमिक हार्ट अटॅक आपण जसं म्हणतो तर ह्या गोष्टी घडायला हे LDL कारणीभूत असतं. त्यामुळे LDLचे प्रमाण हे नियंत्रित किंवा त्याचं जे लिमिट आहे की 100 मिलीग्रॅम पर डेसिलिटर याच्यापेक्षा कमी ठेवणं हे गरजेचं आहे. तर आता दुसरा प्रकार येतो म्हणजे की HDL. तर HDL म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. तर याच्यामध्ये प्रोटीन्सची जी काही डेन्सिटी आहे ती जास्त प्रमाणामध्ये असते. त्यामुळे काय होतं की जे शरीरामध्ये इतर ठिकाणी जे काही तयार झालेलं हे HDL असतं हे लिव्हरकडे येतं आणि लिव्हरमधून ते बाईल सॉल्ट किंवा बाईल पिगमेंट हे बनवण्यामध्ये ते वापरलं जातं. तसंच उरलेला जो भाग आहे तो इंटेस्टाईनमध्ये येतो म्हणजे अन्नवह स्त्रोतसामध्ये येतो आणि तो जे आपण काही भाज्या वगैरे खातो त्याच्याशी कंबाईन होऊन ते शरीराच्या बाहेर टाकलं जातं. त्यामुळे हे जे HDL आहे त्याला हेल्दी कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं आणि याची जी लेवल आहे ती 35 मिलीग्रॅम पर डेसिलिटर याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे आणि 60 मिलीग्रॅम पर डेसिलिटर इतके असेल तर ती जास्त चांगली मानली जाते. आता आहे की ट्रायग्लिसराईड. तर ट्रायग्लिसराईड हे सुद्धा शक्यतो आपण जे काही फॅटी पदार्थ खातो त्याच्यावरती डिपेंड असतं. म्हणजे तुमच्या आहारामध्ये तेलकट, तुपकट
अशा पद्धतीचा आहार समजा जास्त राहिला तर ट्रायग्लिसराईड्स हे जास्त प्रमाणामध्ये तयार होतात. आणि जसं LDLचा डायरेक्टली हार्टशी रिलेटेड आहे, तसंच ट्रायग्लिसराईडसुद्धा हा डायरेक्टली हार्टशी रिलेटेड आहे. जर का तुमचं ट्रायग्लिसराईड लेवल वाढलं तर तुमचे हार्ट प्रॉब्लेम्स वाढण्याची शक्यताही जास्त प्रमाणामध्ये असते. त्यामुळे ट्रायग्लिसराईडसुद्धा कमी प्रमाणामध्ये तुमचे असले पाहिजेत शरीरामध्ये. तर हे झाले त्याचे सब क्लासिफिकेशन. हे जे कोलेस्ट्रॉल आहे तर याचा स्त्रीशी किंवा पुरुषांशी हे काही वेगळं वेगळं प्रमाण असतं का? तर हो. तर पुरुषांच्यामध्ये याचं प्रमाण थोडंसं कमी प्रमाण असतं, पण स्त्रियांच्यामध्ये जोपर्यंत त्यांचं प्रजनन क्षमताचं जे वय आहे म्हणजे साधारण 45 ते 50, जोपर्यंत त्यांना पिरियड्स येत असतात तोपर्यंत याचं जे प्रमाण आहे ते काही प्रमाणामध्ये नियंत्रित राखलं जातं. पण ज्या वेळेला मेनोपॉज येतो म्हणजे पिरियड्स याचे बंद होतात त्यावेळेला हे जे काही कोलेस्ट्रॉल असेल तर याचं लेवल हळूहळू वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पिरियड्सचे जाण्याचं म्हणजे मेनोपॉज जो आहे त्याच्या झाल्यानंतर मेनोपॉज झाल्यानंतर तुम्ही तुमचं आहार किंवा एक्सरसाइज किंवा एकूणच विहार किंवा लाईफस्टाईल तुमची अशी राखली पाहिजे की जेणेकरून तुमचं हे जे काही कोलेस्ट्रॉल आता वाढणार आहे ते न वाढता ते प्रमाणामध्ये राहील. त्यामुळे तुम्ही मेनोपॉजच्या पिरियडमध्ये तुमचं लाईफस्टाईल अगोदरपेक्षा थोडीशी चेंज केली पाहिजे. तसेच डायबिटीज किंवा हायपरटेन्शन याचा आणि कोलेस्ट्रॉलशी काही संबंध आहे का? तर नक्कीच आहे. तर डायबिटीसमध्ये काय होतं की जे LDL आहे म्हणजे जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे त्याची लेवल वाढते. तसेच जे ट्रायग्लिसराईड आहे की जे हार्ट वाढल्यानंतर तुमचे हार्ट प्रॉब्लेम्स येऊ शकतात तर याचंही लेवल वाढू शकत असते. कारण जेव्हा तुमचं डायबिटीज झालेलं असतो तेव्हा पूर्ण शरीरामध्ये त्याचं जे काही एकूण प्रक्रिया जी असते मेटाबॉलिझम असते याच्यावरती त्या डायबिटीज जो आहे त्याचा परिणाम होत असतो आणि त्याचे रिझल्ट म्हणून हे LDL आणि ट्रायग्लिसराईड वाढतात. तसेच जे HDL आहे म्हणजे जे गुड कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होत असतं. त्यामुळे तुमचा डायबिटीज जो आहे तो व्यवस्थित नियंत्रित ठेवणं हे खूप गरजेचं आहे. तसेच आपण डायबिटीसवरती एक पूर्ण वेगळा चॅप्टर बनवणारच आहोत तर त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये सांगणारच आहे. पण एवढं लक्षात ठेवायचं आहे की डायबिटीस हा एक आजार नसून हे काही जी लक्षणं दिसतात तो लक्षणांचा एक समूह आहे. आणि असं काही नाही की एकदा डायबिटीज झालं की तो तुमच्या आयुष्यभर मागे लागला असं अजिबात नाही. जर का तुमचं महत्त्वाचं डाएट आणि लाईफस्टाईल जर का तुम्ही सुधारली तर तुमचा डायबिटीस हा नक्की रिव्हर्सिबल आहे. तुम्ही नक्की क्युअर करू शकता. हे तुमच्यावरती डिपेंड आहे. त्यामुळं डायबिटीज झाल्यानंतर घाबरून न जाणे की आता मला हे कायम गोळ्या घ्यावे लागतील हे असं अजिबात नाही. हे तुम्ही तुमच्यावरती डिपेंड आहे. त्यामुळं जर का तुमची लाईफस्टाईल तुम्ही सुधारली तर नक्की तुमचा डायबिटीस हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. हे आपण नेक्स्ट आपलं जे काही डायबिटीसवरचं असणार आहेत लेक्चर्स त्याच्यामध्ये बघणार आहोत. आता आपण नेक्स्ट जे एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की नेमकं कोणतं तेल किंवा तूप का लोणी ह्या अशा कोणत्या गोष्टी वापरायच्या की जेणेकरून आपल्याला जो काही आपला कोलेस्ट्रॉलचं लेवल आहे शरीरामधली ती पाहिजे तितकी किंवा जी वाढलेली आहे ती कमी करण्यासाठी मदत होईल ते. थँक्यू.